लागला. राम राम मंडळी. राम राम मंडळी. आवाज नाहीये. हा मग नाहीच आहे ना. ए बाबूराव, तुम्ही काय करता इथं? म्हणजे काय? तुम्हाला माहित नाही आजच्या कार्यक्रमाचा मुख्य सोंगड्या मी आहे. अर्थात आबुराव. हा, मग तुम्ही इथं काय करायला लागलात? कारण मी असिस्टंट सोंगाडे आहे. होय, हा निर्णय कुणी घेतला? कोणी घेतलं म्हणजे मीच घेतलं. होय, कसं आहे आबुराव, हा या प्रोग्रामची सुपारी आपल्या दोघांना बी मिळालेली आहे. बरोबर आहे. आता तुमचे काही कलाकार, माझे काही कलाकार या प्रोग्राम मध्ये परफॉर्मन्स देणार आहेत. पण तुमचे 2 कलाकार जास्त, म्हणून तुम्ही मुख्य सोंगाडे आणि मी असिस्टंट सोंगाडे. तुम्ही असे परस्पर निर्णय घेत जाऊ नका, लोकांचा गोंधळ होतो. मग तुम्ही फारच सेंटिमेंटल. नाही तर काय? अहो गुरुदत्त म्हणून गेलेलंच आहे. काय म्हणून गेलेत गुरुदत्त? असं काही नाही म्हणलं त्यांनी माझ्या आठवणीत तरी. नाही, हे असं वाजवले. हा, ते काय म्हणले? हा, वक्त ने किया क्या हसी सितम. अरे. कम ऑन एवरीबॉडी. वक्त ने किया या क्या हसी सितम. यो हम रहे न हम, या तुम रहे न तुम. वा वा वा. तुमच्या अंगातला वाटाचा झटका जर कमी झाला असेल तर मला सांगाल का हे काय होतं? अहो आबुराव, हा वाताचा झटका नाहीये. मग काय? याला हिप हॉप म्हणतात. ही बॉप कुठलं शिकलात तुम्ही? अहो हिप हॉप चालतात आजकाल. हा. अहो पुण्याला कोणी विचारतच नाहीये. तुम्हाला तरी कोण विचारतं? हा? तुम्ही असे बेशिस्त वागता. माझ्यासारखं राहिला असतात आज माझ्या मालकीचे 2 बंगले. माझ्याकडे 24 बंगले आहेत. माझ्याकडे 5 एकर बागायती जमीन आहे. माझ्याकडे 12-25 बागायती जमीन आहे. माझ्याकडे 3 ट्रॅक्टर आहेत. माझ्याकडे 32-36 ट्रॅक्टर आहेत. माझ्याकडे 1 बाप आहे. माझ्याकडे 12 बाप आहेत. बरं झालं स्वतःच्या तोंडाने कबूल केलं, हे बरं झालं. पण आता मला सांगा, तुम्ही म्हणजे माझ्या माग माग तू तिथं मी सारखे हिंडत राहणार तुम्ही? सुपारी धर्म आबुराव. असू द्या. कार्यक्रमाची निमंत्रण सर्वांना रीतसर पोचलीत. अहो कवाची गेलीत पण नाही तर आम्हाला निमंत्रणच उशिरा मिळाला. आम्ही कसे येणार कार्यक्रम? अशा तक्रारी चालणार नाहीत. कार्यक्रम एकदम सुरळीत आणि व्यवस्थित झाला पाहिजे. आबुराव, हा. तुम्ही फारच बुवा मेथॉडिकल. होय. ते बऱ्याच दिवसापासून मी ऑब्झर्व करून राहिलो तुम्हाला. म्हणजे तुमच्या कामाची पद्धत एकदम घड्याळ बघा, घड्याळ बघा, घड्याळ बघा. उशीर झालेला आहे कार्यक्रमाला. नाही तर उद्याच्या पेपरांमध्ये नमनालाच घडाभर तेल अशी हेडलाईन छापून यायची. कार्यक्रम सुरळीत आणि व्यवस्थित झाला पाहिजे. काय काय फायनल झालंय चटाचट सांगा. फायनली असं ठरलेलं आहे, सांगा. महाराष्ट्राच्या विविध भागातून हा. प्रातिनिधिक म्हणून काही लोकांना विशेष निमंत्रित केलं गेलेलं आहे. शाबास. म्हणजे तुम्हाला सांगतो, कोकण, हा. तळ कोकण, बर. विदर्भ, हा. मराठवाडा, बर. पश्चिम महाराष्ट्र, हा. अशा विविध भागातून लोक यायला सुद्धा लागलेत आबराव. शाबास. सगळ्यांची आठवण ठेवा. योग्य समतोल आणि तोल राखा. राज्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. गोल्डन जुबली. ही गोल्डन कॉइन सारखी गोल्डन मुवमेंट म्हणून गोल्ड ट्रेझरी जतन करून ठेवावं लागेल. कळलं? एवढा आदेश कम उपदेश बाद झाला ना? बस बस. पण बाय द वे आबराव, हा. अहो हे लाईव्ह टेलिकास्ट आहे. हा. आणि महाराष्ट्राच्या विविध भागात कॅमेरे पोहोचलेत सुद्धा. बस. तेव्हा आपण जाऊया विंगेत हा. आणि कोकणाला आणूया रंगमंचावर. हा, घाला साथ कोकणाला. अरे तुम्ही बसून काय राहिला? चला लवकर, तिकडे टाइमात पोला पाहिजे. त्या ट्रॅफिक जाम मध्ये आपण सापडलो तर वांदे होतील आपले. चला लवकर. अरे तुझ्या ट्रॅफिक पडला शिराता. आम्ही मालवणी माणसं असो. घरातून बाहेर पडताना पहिला घराणा घालतो आणि मग घरातून बाहेर पडतो ना. जय देवा महाराजा. आज आम्ही गावसून मुंबई एका प्रोग्राम साठी जातो महाराजा. होय, भरपूर मोठी मोठी माणसं जमलेली असत महाराजा. त्या माणसांसहित आणि आमच्या तिघांसहित संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा भला कर रे महाराजा. झाला तुमचा घराणा. चला लवकर, तिकडे टाइमात पोहोचला पाहिजे. तिकडनं मुंबई, तिकडनं भाऊजीकडे जाऊन फ्रेश होऊन नंतर गेट ऑफ इंडियाला जायचं आहे. माहिती आहे? चीफ असिस्टंट डायरेक्टर दिगंबर परबाची लय वट असं इंडस्ट्रीमध्ये. माहिती आहे तुमका? मी काय नाही म्हणतोय रे. मी काय नाही म्हणतोय. मग? पण तू किती मोठो जा, पण माका आपलं तो दाजीचा डिगो. डिगो नाही गो, डिगल्या. काकानू डिगल्या नाही हो, दिगंबर म्हणा, दिगंबर. चीफ असिस्टंट डायरेक्टर दिगंबर परबाला
हे इंडस्ट्री ओळखते केवढा नाव असा माहितीये दिगंबर परबाचा. अरे तुझ्या तोंडावर शिरा पडली ती एवढी वर्ष खरडे घासी केल्यानंतर एवढासा नाव झाला त्याचा काय कौतुक करून दाखवत. मी काय म्हणते डिगल्या काय? आता जातवच असव ना तर भांडुपला माझ्या मावळ्यानीकडे आणि कांदोलीत माझ्या बहिणीकडे जाऊन येऊया. ओ काकी हा. अहो भांडूप कुठे कांदोली कुठे. हे बघा आपण काय तो प्रोग्राम काय तो बघूया नंतर जमला टाइम तर जाऊया तिकडे कुठे ती. हा, काय मेल्या तुझं प्रोग्राम काय रातभर चलतलो काय. आई शपथ तुम्ही मालवणी लोक सुधारणार नाही का. आणि तू सुधारण काय दिवे लावलंस रे. आगासला तर मागासला आणि पाठसुनीला तर गुरुवार रावला. माका एक सांग आमची भावकी मोठी काय तुझं मराठी सिनेमा मोठो. अरे हो तुझं मराठी सिनेमा मी टीव्हीवर सुद्धा बघणार नाही कधी माहित आहे. तुम्ही गप बसावं. हा. ए मी या बाबा बघतोय हा. काय? ए माका जरा सांग काय? तो भरत जाधव खराच तुझ्या ओळखीचा काय रे. म्हणजे घ्या बघा. आहे, मग माझी जरा ओळख करून देशील म्हणजे असं लांबसून देखवलंच ना तरी चला. ते लांबसून कशा तुमच्या डायरेक्ट तुमच्यापर्यंत घेऊन येतो ना. म्हणजे काय नाटकापासून ओळखता माका. आता आपण कधी पण शेट वर गेलो ना तू उभं राहता जवळ येतात म्हणता परवानू तुम्ही हात म्हणून मी हा सिनेमा शिकरलो माहितीये. बाय काय सांगतो काय मग बाबा माका भेटव माका भेटव. दोघांना मी घेऊन जाते. या बघ मी होय कोणा भेटाक आणि खेटाक इल्लोलो नाही असे डिगल्या. तुका माझा स्वभाव माहित आहे. मी कोणाच्या लग्नात गेले ना तरी माझ्या खुर्चीवरसून उठणार नाही. ज्याका भेटाचा तो माझ्याकडे येऊन भेटा. माणसान गुण सांगूचे दुर्गुण किती सांगू काय. तुझ्या औषध खाल्यान कोल्यांचा काळ्या मांजरासारख्या आडव्या किती येतस गो. आणि तुका काय कळता गो गुणातला आणि दुर्गुणातला. अरे तुका सांगताय डिगले हे का कोणी 2 पोलके जरी दिले ना तरी 42 साड्या मिळण्यासारखे असा मुराडता. तुम्ही घ्यावचा होता हो, हा? खाते का बरं? का नाही झपाचा काय घ्यावचा झाला काय यांचो कानार हात नुसते नावाचे परत पण स्वतः समजतात उंटावर चेहरा. अगो तुझा बापूस म्हणजे कांदळगावचो रावण हा काय गो. ऐकून घ्या काका. तुमची काय सोन्याची लंका. अरे काय ऐकून घ्या माझ्या साखरपुड्यात सोन्याची म्हणून पितळेची अंगठी घातल्याने यांच्यानी माहिती आहे. आता माका बोलाक लाव नको. माका सांगल्यानी लग्नाच्या वक्तात ऑफिसात काम करतात म्हणून आणि हे बिल मध्ये तागे उतरत फिरवते. अबे तू माझी इज्जत काढू नको सांगा ठेव. बरोबर आई शपथ तुम्ही ना माझी इंडस्ट्री मध्ये विज्जत काढणार. त्याला सगळा इंटरेस्टच गेला. हे बघा काकानू तुम्ही दिगंबर परबाचे गेस्ट असाल. सगळ्या पब्लिकची नजर तुमच्यावर असलेली माहिती आहे. हे बघा काकी थंय जाऊन पान वगैरे खाऊ नका. हं? पान नाही चालायचं. नाही. मशरी चालत रे मशरी. मशीन पण नाही चालू सांगत का. माका एक सांग दिगल्या कसलो रे एवढं मोठं तुझं प्रोग्राम. ह्या करू नको त्या करू नको. तुझी एवढी वट आणणार इंडस्ट्री मध्ये मग आमका दम कित्याक देत. दम नाही का. नाही तर काय पान नको खा मछली नको लाव तोंड बंद करून मी रवायचं नाही. आणि एक लक्षात ठेव डिगल्या थंय चुकान जर पाटल्या माणसान माका सांगल्यान मान खाली घे तर थैच्या थंय कोंबड्यासारी अशी मान मुरगळून टाकी. आई शपथ आता हडत हड काय बघत सकाळ धरण पिशव्या भरून भरून घामटा निघाला माझा. चल हात लाव. एवढ्या पिशव्या एवढ्या म्हणजे 2 मी धरतय. ती मोठी टरांग तुझ्या डोक्यात. हं? त्यांच्याकडे नको देऊया. का खाली झेपणार नाही रे त्यांका. काय झेपणं नाही आली माका. काय नाही रे माझ्या दारा शिंगा काय नाही. आणि इथे 2 फणस मी माझ्या टकलेर घेतोय. हा चल हात लाव जरा हात चालेल लाव. चला चला. इथे 2 माझ्या टकलेर दे रे बाबा. हो काकानू एक चल चल बाबा सगळं माझ्याच वाटेल येईल. जाऊचा बाबा प्रोग्राम. चला लवकर काकानू आता वेळ चल. करू नका.